महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरीमध्ये अजित पवार स्वतंत्र लढतायत आणि या प्रचाराच्या माध्यमातून अजित पवारांच्या पोटातलं ओठावर आलंय। ज्यांनी 70,000 कोटींचे सिंचन घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्यासोबत मी सत्तेमध्ये बसलो असं वक्तव्य करून भाजपलाच आव्हान दिलं। तसंच भाजपवरच अजित पवारांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत। पाहूयात एक रिपोर्ट। माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील। सत्तेत एकत्र असले तरी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार वेगळे लढतायत आणि आता तर अजित पवारांनी भाजपलाच थेट आव्हान दिलंय। 70,000 कोटींचा आरोप करणाऱ्यांसोबतच मी सत्तेत आहे असं छातीठोकपणे बोलण्याची हिंमत अजित पवारांनी केली आहे। त्यामुळे अडचण निर्माण होईल असा सूचक इशारा त्वरित भाजपकडून अजित पवारांना देण्यात आलाय। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत? देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत? आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील। आता असं म्हणेन घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत। त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका। देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आहे। त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे। दोन 2014च्या आधी फडणवीस विरोधी पक्षनेते असताना अजित पवारांवर 70,000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला। बैलगाडी भरून पुरावे दिले पण महाराष्ट्रात राजकीय चक्र फिरली आणि त्यात अजित पवारही 2 वर्षांआधी काका शरद पवारांच्या विरोधात बंड करून भाजपसोबत आले आणि आता ज्यांनी आरोप केले त्यांच्याच सोबत असल्याचं सांगून अजित पवारांनी भाजपची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतलं तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला। एकमेकावर टीका करतात, सत्तेत कशी मांडीला लावून बसले। बाहेर पडा ना म्हणा, अजितदादांनी बाहेर पडा। एवढी जर टीका होत असेल अजितदादांच्या भाजपकडनं तर भाजपनं त्यांना बाहेर अजितदादांनी तर बाहेर पडावं किंवा भाजपनं तरी त्यांना काढावं। म्हणजे तुम्ही इकडे एकमेकाचे वाभाडे काढणार लोकांच्या समोर मतं मिळवण्यासाठी आणि मंगळवारच्या कॅबिनेटला तुम्ही एकत्र असणार, हे थोतांड आहे, खोटं आहे सगळं। आणि मग जनतेला फसू नये, या दोघांनाही घरी बसवायचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेनं करावं अशी आमची। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही। त्यांनी बोलायला नको आहे, अजितदादांनी बोलायला नको आहे, कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे। आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमधल्या कारभारावरूनही अजित पवारांनी भाजपवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले। अजित पवारांच्या नजरेत भाजप लुटारू गँग आणि भ्रष्टाचारी राक्षस आहे। 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्याची गंभीर टीकाही अजित पवारांनी भाजपवर केली आहे। तर अजित पवारांना सत्तेमध्ये सोबत घेताना विचार करा असं आपण मुख्यमंत्र्यांना बोललो असा पलटवार रवींद्र चव्हाणांनी केला।
पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. 8,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या. माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना. लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत. आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली. मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा. एक तर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता. मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत. ते तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं. अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे. 13 वर्षांआधी भाजप ज्या सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी पार्टी म्हणत होती, त्याच अजित पवारांनी आज भ्रष्टाचाराचे आरोप भाजपवर उलटवले. एवढंच नाही तर भाजपचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच दोन्ही राष्ट्रवादी कशा एकत्र आल्या हेही मोठ्या आनंदानं अजित पवार सांगतायत. फुटपाथ मोठे करून रस्ते छोटे केले गेलेले. फुटपाथवर बऱ्याच बगलबच्च्यांनी अतिक्रमण करून तिथं मला तर कळलंय हप्तेखोरी चाललेली आहे. तिसरेच लोक हप्ते घेत आहेत. भ्रष्टाचार पोखरली महानगरपालिका कर्जबाजारी केली. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. म्हणून आम्ही आज दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली आणि आज लोकांच्या समोर आम्ही जातोय. अजित पवार फडणवीसांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेची निवडणूक अजित पवारांना जिंकायची असली तरी भ्रष्टाचाराचे भाजपवरचे आरोप गंभीर आहेत. मात्र सर्व निवडणुकीपुरतच राहणार आणि पुन्हा अजित पवार गळ्यात गळे घालून पुढच्या 2 महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर करतील हेही मतदारांना माहिती आहे. कारण मतदार सर्वांना ओळखून आहेत. रणजित जाधवसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.